ते समजतच नाही. तसं बघता बघता 2025 हे वर्ष पण संपत आलं आणि नुकतंच 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. दिवस इतके पटपट जातात ना की आपल्याला तो टाइम पण समजत नाही. पण असं असतं ना, म्हणजे दरवेळेसच विचार करतात बरं का. प्रत्येक जण म्हणतात की येणाऱ्या नवीन वर्षात आम्ही हे करू ते करू, असे वेगवेगळे प्लॅन करतात. किंवा मागच्या वर्षात काय केलं, अशा आपण गोष्टी बोलतो आणि थोड्या दिवसांनी पुढे आलं की आपल्या रोजच्या कामाच्या दगदगी धावपळी सगळ्या गोष्टी या विसरूनच जात असतो. तर मग मी ठरवलं यावेळेस 2025 हे वर्ष संपताना आपण सगळ्यांचेच घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरच्या काही म्हणजे नाही का, त्यांना ज्या गोष्टीने सगळ्यात जास्त 2025 मध्ये सगळ्यात जास्त आनंद कोणत्या गोष्टीने मिळाला आणि मनाला सगळ्यात जास्त हुरहुर लावणारा क्षण कोणता होता, या गोष्टींबद्दल आहे ना प्रत्येकाचा एक व्हिडिओ घेऊ. ज्यामुळे काय होईल, जेणेकरून आहे ना आपल्या नाही का आठवणी तर सेव्ह राहतीलच, पण परत कधी पुढे गेल्यावर मागे होऊन ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस असं वाटेल का अरे यार, हा हे आम्ही तेव्हा केलं होतं, ही गोष्ट आम्ही तेव्हा अनुभवली होती. तर चला, घर तर आमचं आहे छोटं, पण म्हणतात ना घर हे नुसतं दगड विटा भिंतींनी बनत नसतं, तर घरात असणाऱ्या फॅमिली मेंबरनी बनत असतं. आणि घरात असणारे घर छोटं का असे ना, पण घरातल्या प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी जोडलेल्या असतील, एकमेकांशी प्रेमाने राहत असलं तर ते छोटं घर सुद्धा एखाद्या महालापेक्षा कमी नाही. आणि एखादा महालय असला, मोठं लक्झरियस घर असलं आणि त्या घरात 2-3 डोके राहतात आणि त्यात एकाचं तोंड दुसरीकडे ते एकाचं तोंड दुसरीकडे असं कोणी कोणाशी व्यवस्थित बोलत नाही, अशा वेळेस ते घर म्हणजे नुसतं भिंतींचा उभा महाल असतो, त्या घराला घर पण येत नाही. तर असो, प्रत्येक फॅमिली मेंबरचं एकमेकांमध्ये असणारं प्रेम किंवा एकमेकांबद्दल असणारी काळजी किंवा एकमेकांमध्ये नाही का चुकीच्या गोष्टीबद्दल रागवणं का असे ना, पण ते एक प्रेमाने असतं. ते ज्या घरात असेल ते घर आणि तो परिवारच खरा सुखी परिवार असतो, असं मला तरी वाटतं. आणि तुमचं काय मत आहे याबद्दल ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता आज मी म्हटले सगळ्यांचंच मत घेऊ, पण प्रत्येक जण काही कॅमेरा समोर बोलेल असंच नाही, कॅमेऱ्याच्या मागे प्रत्येक जण बोलतं, पण कॅमेरा समोर बोलण्याकरता आहे ना थोडी मनाची तयारी लागते, ती काही सगळ्यांची राहत नाही. तर चला, सगळ्यात पहिली सुरुवात तर मी माझ्यापासून करते की 2025 मध्ये मनाला सगळ्यात आनंद देणारी गोष्ट कोणती. तसं तर आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले किंवा आयुष्यात कितीही दुःख आले तरी पण माझं तर म्हणणं असे की दुःखांना मोठं न म्हणता आयुष्यात जे सुखाचे आनंदाचे जे छोटे छोटे क्षण आले ना त्यांना आठवायचं आणि हो, आपलं मागचं वर्ष पण खूप चांगलं गेलं आणि याच्या पुढे येणारं वर्ष पण खूप चांगलं जाईल, हीच देवाकडे प्रार्थना करायची. आणि तसं तर मराठी वर्ष आपलं चैत्र महिन्यापासून सुरू होतं, तो तर आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्याचं तर आपण छान असं सेलिब्रेशन आपण करतच असतो. गुढीपाडवा तर आपला मराठी सण आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे, त्याचं तर आपण करतो स्वागत. पण चला म्हटले, म्हणजे म्हणतात ना वर्षानुसार अंकानुसार आणि इंग्रजी वर्षानुसार संपणारं 2025 हे कसं गेलं आणि यातले आनंदाचे क्षण कोणते. तर सगळ्यात पहिलं तर असं आहे की आमच्या फॅमिलीमध्ये लग्न होतं, म्हणजे माझ्या भाच्याचंच लग्न होतं. आणि लग्न म्हटलं की घरात सगळा परिवार एकत्र येतो आणि परिवारातला आहे ना तो खरं तर सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. पण माझ्यासाठी तर म्हणजे सगळ्यात आनंदाचा क्षण असं तो होताच लग्नाचा, पण त्याला पण एक कारण होतं. ते कारण असं होतं की आमची सगळी फॅमिली एका ठिकाणी जमा झालेली होता, म्हणजे आमचा आउट ऑफ गेलेला मुलगा का असेना तो पण यावेळेस आलेला होता. म्हणजे आमची जी मूळ फॅमिली ती पूर्ण कंप्लीट एकमेकांसोबत होती, म्हणून लग्न हा तर सगळ्यात आनंद देणारा क्षण होताच. पण त्याचबरोबर या वर्षात आमचं शाळेतलं गेट टुगेदर पण झालं. म्हणजे नाही का 20-25 वर्षापूर्वी हरवलेले माझे मित्रमैत्रिणी, माझे शिक्षक वर्ग हे सगळे भेटले ना, तो पण माझ्या आयुष्यातला एक खूप आनंदाचा क्षण होता की तो मी कधीच विसरू शकणार नाही. अविस्मरणीय असा क्षण होता की हरवलेल्या बालपणातल्या मित्रमैत्रिणींची पुन्हा भेट झाली. त्याच्यामुळे गेट टुगेदर हा सुद्धा माझ्या आयुष्यातला सगळ्यात असा नाही का विसरता येणार नाही असा खूप चांगला क्षण होता. लग्न तर होतच तुम्हाला सांगितलं, कारण की आमचा आउट ऑफ गेलेला मुलगा पण घरी आलेला होता, म्हणून असं घर परिवार सगळा एकत्र आनंदित तो तर होताच, पण गेट टुगेदर हा पण होता. त्याच्यानंतर आम्ही गोव्याला फिरायला गेलो. सगळ्या फॅमिली सोबत एकत्र फिरायला जाण्याची मजा पण वेगळीच आहे. आपण एकटे तर जातच असतो आणि पाहिजे तसं फिरू पण शकतो, पण फॅमिली सोबत एकत्र फिरण्याचा जो आनंद येतो तो वेगळाच आहे. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी गोव्याला फॅमिली पिकनिक पण केली, तो पण खूप छान क्षण होता. असे छोटे मोठे क्षण तर भरपूरच आले की त्या गोष्टीने खरोखर मनाला खूप जास्त आनंद दिला.
आणि मनाला हुरहुर लावणारा जर क्षण म्हणाल तर तो क्षण असा होता की चला लग्न वगैरे सगळं पार पाडलं, पण लग्नासाठी सुट्टी घेऊन आला होता 1 हफ्त्याची. तो ज्यावेळेस इंडियातून परत लंडनला जायला निघाला ना, तर थोडस आपल्या जवळची व्यक्ती ज्यावेळेस दूर जाते, आपल्याला माहिती आहे ते त्याच्या चांगल्या भविष्यासाठी जाते, पण आपल्याला थोडी ती हुरहुर भासतेच ना. तर तो क्षण माझ्या मनाला खरोखर हुरहुर भासणारा होता की चला एक फॅमिली मेंबर बाहेर चाललंय. आणि या वर्षीच्या दिवाळीत आम्हाला आहे ना, तो आला नव्हता, त्याच्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत पण आम्हाला सगळ्यात जास्त त्याची आठवण आली की चला या वर्षीच्या दिवाळीत आपले सगळे फॅमिलीतले मेंबर एका ठिकाणी नाहीये, तो आपल्यात बाहेर आहे. हा क्षण खरंच हुरहुर लावणारा होता. तर चला मी बोलत राहिले तर मी खूप बोलेल, बोलण्यासारखं माझ्याकडे खूप काही आहे, पण घरातल्या बाकीच्या फॅमिली मेंबरच्या पण नाही का, कोणता सगळ्यात आवडता क्षण होता, आनंद देणारा आणि हुरहुर लावणारा कोणता क्षण होता, हा पण घेऊ आपण त्यांच्याच शब्दात. तर चला त्यांच्याकडे जाऊ. तर चला ताई, 2025 मधला सगळ्यात आनंद देणारा कोणता अनुभव आहे तुमचा? सगळ्यात आनंद देणारा अनुभव म्हणजे आमच्या इथे एक लग्न झालेलं, त्याची शॉपिंग आणि बाकीच्या गोष्टी सगळे एकत्र येणं, मेहंदीचा कार्यक्रम, हळदीचा कार्यक्रम, त्यात खूप धमाल केली. तो एक छान आनंद भेटला आम्हाला आणि नंतर परत ट्रिपला गेलेलो आम्ही सगळी फॅमिली. तो पण एक खूप छान अनुभव होता आणि खूप छान पण वाटलं की सगळ्या फॅमिलीबरोबर ट्रिपला जाण्याचा खूपच आनंद भेटतो. आणि मनाला हुरहुर लावणारा क्षण कोणता आहे 2025 मधला? मनाला हुरहुर लावणारा म्हणजे आपले सुपुत्र दिवाळीला आलेले नव्हते, मग तेव्हा थोडंसं मन माझं अपसेट झालं होतं. म्हणजे घरात सगळ्यांनाच शांत शांत वाटत होतं तो नसल्यामुळे, कारण की पहिलं खूप दिवसापासून आपल्याला सवय लागलेली की आपले पोरं सगळे दिवाळीच्या सणाला जवळच असतात, पण नेमकं ह्या वेळेस त्याला काही दिवाळीला यायला जमलं नाही, तेव्हा थोडंसं मन अपसेट झालं होतं. बाकी नाही तर वर्ष खूप छान गेलं आणि 2026 पण चांगलंच जावो, आम्हाला पण जावं आणि तुम्हाला पण जावं, हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना. तुझा 2025 मधला सगळ्यात आनंदाचा क्षण? वर्षाची सुरुवातच आमची लग्नापासून झाली होती. हम्म. नंतर मी 12वी झाली माझी. नंतर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन भेटलं चांगलं. अरे वा. तर प्रत्येक दिवस भारीच होता 2025चा. तर 26 पण असंच जावा हीच इच्छा आहे आता. आणि 2025 मध्ये मनाला हुरूर लावणारा कोणता क्षण आहे की थोडस? त्या दिवाळीमध्ये भाऊ नव्हता आला, ते सगळे सोबत असल्यावर मजा येते दिवाळीला अजून. तर तेवढंच एक, बाकी 25चा एकदम भारी. भाऊला मिस केलं तेवढाच एक क्षण बस दिवाळी. तेवढंच. बरं चला आता नेक्स्ट फॅमिली मेंबर कडे जाऊ. 2025 मधील आपला सगळ्यात आनंदाचा क्षण? आम्ही हॅकेथॉन जिंकलो. कोणती? इनोवेरा. ओके ओके. आणि अजून अजून काय केलं 2025 मध्ये? दादाचं लग्न होतं. हा अजून हा. बस झालं. आणि बाकी उरलेल्या वर्षात फक्त झोपा काढलेल्या आहेत. 2026 मध्ये पण झोपा काढायची तयारी आहे का? हा, थोडीशी. फक्त झोपेच्या गोण्या भरण्याची तयारी चालू आहे. हा, ऐक ना, आणि मनाला हुरूर लावणारा क्षण कोणता आहे 2025 मधला? की असं वाटलं यार थोडस मन सॅड झालं थोडस? SH. ठीक आहे, तुम्हाला माहिती नसेल तर स्मार्ट इंडिया हॅकेथॉन. ओके, त्याला सिलेक्शन नाही झालं म्हणून थोडं मन अपसेट झालं. ओके चला, 2026 तुमच्यासाठी पण खूप आनंदाचं जावो, चांगलं जावं, तुमच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. सांग कसं गेलं 2025 मधला सगळ्यात आनंद देणारा क्षण कोणता आहे? मी जेव्हा इंडियाला आलो तेव्हा जानेवारी मध्ये सुरुवातच चांगली झाली होती. अच्छा, खरोखर? हा, खरंच का? अजून दुसरं सगळे आहे? एकत्र आलो होतो ना लग्नानिमित्त, सगळे एकत्र आले होते. अच्छा, आणि मनाला हुरूर लावणारा क्षण? जेव्हा मी फ्लाईट घेतली इकडे येण्यासाठी तेव्हा. खरं? आता मग हा, एका घरी एक घर सोडून दुसऱ्या घरी येणार. अच्छा, मी पण तर दुसरं घर आहे ना. दुसरं घर आहे ते? मग पीजी. बरोबर एवढं आहे. मस्त मस्त घर आहे एवढं. हा का? मग कोणतं घर जास्त आवडतं? हा. घर, अरे तसं तर लंडन पण
आवडतं मला, हां पण आता लहानपण तिकडे गेलं तर मग तेच आवडतं. हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. तुला पण हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. हॅपी न्यू इयर तुम्हाला पण. बाय बाय. चला तर मग 2025 मधील तुमचा कोणता अनुभव आहे असं छान सगळ्यात जास्त आनंद देणारा? खास विशेष तर काही नाही, ओ, कारण जे वर्ष येतं ते वर्ष निघून जातं. आपण आहे त्याच ठिकाणी राहतो, फक्त 2 दिवसाची मजा करण्यासाठी बाहेर जातो, तेवढंच आपलं एक समाधान भेटतं असं आपल्याला वाटतं. पण शेवटी परत आपल्याच जागेवर येऊन आपल्याला आपलं रुटीन करावं लागतं. अहो मग तेच तर असतं, त्यालाच तर चेंज म्हणतात. बाकी वर्षामागून वर्ष जातच राहता, माणूस रोजचे कामं करतच असतो. म्हणून तर विचारलं सगळ्यात आनंद देणारा क्षण कोणता, त्याच्यामुळेच असं विचारलं की ज्या क्षणाने चला खरंच आज खुश झालं, मन खुश झालं. नाही, असं तर काही नाही, फक्त ती गोवा ट्रिप झाली तिच्याबद्दल थोडासा आनंद वाटतो बुवा, का ती खूप चांगली झाली. त्या ड्रायव्हर चांगले भेटले, हं, त्यांनी रिस्पॉन्स दिला आपल्याला, हं. व्यवस्थित सहल केली. त्यांनी रात्रीचं आपण निघालो तरी रात्रीचं त्यांनी रात्रभर गाडी चालवून प्रवास केला. त्यांना झोप लागली, त्यांनी स्टॉप घेतला. ते खूप रमणीय दृश्य होतं. आणि त्या ड्रायव्हरने जेवढी आपल्याकरता मेहनत घेतली ते बघून असं वाटतं का त्याला स्वतःला असं म्हणावं तसं होताना तर ड्रायव्हर तर भारी होता ना, रात्रीचा अख्खा रात्रभर प्रवास केला. हो, फक्त आणि आपण त्यांना कसं झोप आली तर डायरेक्ट गाडी पेट्रोल पंपावर घेतली, एका साईडला गाडी लावून दिली आणि खालीच चटई टाकली गाडी जवळ चालली, ट्रिपच एक एकदम आनंदमय होती. लगेच झोपून घेतलं. त्यांच्याकडे ते एकदम गाडी पण एकदम म्हणजे काही गोष्टी, आणि त्यांनी सर्व गोष्टी मॅनेज केल्या. आपण जे खाल्लं तेच खाल्लं, शाकाहारी मनुष्य, काही त्रास नाही काही नाही. आणि बाकी असं हुरूर लावणारा क्षण कोणता? बरोबर लावणारं काय क्षण आहे, काहीच नाही. आला तो दिवस काढायचा. बरं. चला घरातल्या सगळ्यांच्या मतं जाणून घेतले. असं नाही की एक घर म्हटल्यावर त्या घरात भांडणं होत नाही, कुरबुरी होत नाही, असं नाही. जिथं एकत्र 4 भांडे एकत्र आले की आवाज होणारच, तसं घरात 4 फॅमिली मेंबर जास्त असले की आवाज होणारच, होणार नाही असं तर काही नसतं. पण चालूच राहतं. पण अशा छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्या तरी माणूस एकत्र आनंदाने प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो ना, त्यालाच तर फॅमिली म्हणतात, बाकी काही नाही. तर चला 2025 मध्ये सगळ्यांच्या काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. घरात आमच्या सगळ्यांच्या जवळपास सारख्याच आल्या, थोड्या काहींच्या वेगळ्या आल्यात. तर तुम्हाला पण 2025 कसं गेलं ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. आणि येणारं वर्ष तुम्हाला खूप खूप आनंदाचं जावो, सुख समाधान समृद्धीचं जावो. आणि बाकी तुमचा काही अनुभव असेल तर नक्कीच सांगा. तर चला येथेच व्हिडिओचा एंड करते. बाय बाय. रोज वाटणारी एक गोष्ट होती आपल्याकडे, कोणती? चप्पल चोरीला गेली कोल्हापूरला. मग मी तेच तर म्हटले, अशी तर काही घटना घडली असेल तर तुम्ही तेव्हा. माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की कुठल्या तरी देवस्थानला मी गेल्यानंतर तिथे चप्पल चोरीला गेली. हो ना. म्हणजे खूप तेच सांगते, तुम्ही काय होतं रोज दिवसभर तुमचं काम एक काम करत राहता, कधी असं थांबून विचारच नाही केला की या गोष्टीने मला आनंद भेटला की या गोष्टीने हुरूर, म्हणून तो आठवला नाही. पण आता कसं आठवलं की नाही. आजपर्यंत कधी चप्पल चोरीला नाही गेली. कोल्हापूरच्या इथे दर्शनाला आम्ही थांबलो होतो ना, तिथे यांची चप्पल चोरीला गेली होती. बरं उन्हाळ्यात बिन नाही का. बिगर चपलाचं पाय चप्पलचं दुकान बघत फिरतो. चप्पल कोल्हापूरला लोक वेगवेगळ्या वस्तू घेत फिरताय आणि आम्ही चप्पलचं दुकान शोधत फिरत होतो. तर चला असा एक वेगळा अनुभव असतो. बाकी अजून बस चालेल व्हिडिओ एंड करायचा.